येणार आहेत एवढेच मी आपल्याला सांगते. पुनश्च एक बार आपले सगळ्यांचं स्वागत करून आपल्याला अभिवादन करून मी कार्यक्रमाच्या पुढच्या गीताकडे वळते. आणि हे पुढचं गीत आपल्यासमोर सादर करणार आहे सुप्रसिद्ध गायिका आणि अतिशय गुणी अशी पार्श्वगायिका. आता पार्श्वगायनाच्या क्षेत्रामध्ये हळूहळू जिचं नाव खूप ताकदीनं पुढे येत चाललेलं आहे अशी अर्चना गोरे. कोणत्याही प्रकारच्या गाण्याला चांगला न्याय देणं ही तिची खासियत आहे. आणखी मी आपल्याला सांगते की 20व्या शतकातील स्वरतीर्थ म्हणजे सुधीर फडके यांच्या अतिशय अक्षय अशा चालीनं आपण या संपूर्ण कार्यक्रमाची आत्ता सुरुवात करतो आहोत. हे शुभंकर गीत आहे भाभी की चुडिया या चित्रपटातलं. पंडित नरेंद्र शर्मा यांचे शब्द आणि लता दीदींचा आवाज यातून मनामध्ये एक या गीताचा एक ज्योतींचा कलश आपल्या मनामध्ये सदैव नांदतो. आपण ओळखलं असेल ज्योती कलश छलके. ऐकूया. दिवाळी पहाट सुरू करायला या गाण्यासारखं दुसरं गाणं नाही. मुळामध्ये रात्र म्हणजे काय तर परमेश्वरांनी आपल्याला दिलेलं एक डस्टर आहे. आदल्या दिवशी जो काही संकटांचा अडीअडचणींचा एक स्रोत आपल्यापर्यंत आलेला असतो तो सगळा पुसून टाकण्यासाठी देवानं आपल्याला दिलेलं डस्टर आहे. आणि म्हणून ज्या वेळेला पहाट होते
रंगांची उधळण आकाशात होते त्यावेळेला आदल्या दिवशीचं नको ते आपण सगळं विसरतो आणि हवी ती स्वप्न त्या रात्रीच्या अवकाशात आपण बघितलेली असतात ती म्हणजे त्यांची पूर्तता होण्याच्या दृष्टीनं आपण पुन्हा एकदा नव्यानं कामाला लागतो. परबसाहेब क्षेत्र राजकारणाचं असो, आमच्यासारखं सांस्कृतिक असो किंवा सर्वसामान्य माणसाचं रोजमर्याचं जगणं असो, ह्या सगळ्यामध्ये रात्रीचा फळा म्हणजे रात्रीचं डस्टर आपल्याला वापरावंच लागतं. आणि म्हणून सकाळच्या वेळेला आपण ज्याला ब्राह्म मुहूर्त म्हणतो त्यावेळेला आपलं मन आणि आपलं शरीर एका वेगळ्या चैतन्यानं भरून राहिलेलं असतं आणि आपलं शास्त्र, आपली संस्कृती असं म्हणते की त्याचा उपयोग करा. आज इतकं सुंदर असं इकडे सगळं सजवलेलं स्थान तुम्ही आम्हाला दिलेलं आहे. मंडप छान, इथे पणत्या उजळता आहेत, आकाश कंदील लावलेले आहेत, आपले सगळ्यांचे प्रसन्न असे चेहरे म्हणजेच अज्ञानाचा अंधकार दूर करून आपण प्रकाशाला सामोरं जाण्याचा एक सांस्कृतिक मार्ग या दिवाळीच्या मुहूर्तावर शोधतो आहोत असं म्हणायला हरकत नाही. माझ्यासमोर इथं व्यासपीठावर बसलेला आहे आदर्श शिंदे. आजच्या काळातले ज्यांचा बोलबाला असलेले असे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा तो सुपुत्र आहे. ही गोष्ट तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, परंतु मागच्या काळामध्ये ज्यांनी एकाहून एक अस्सल भक्तिगीत आणि लोकगीतांचा नजराणा मराठी माणसाला दिला अशा प्रल्हाद शिंदेंचा तो नातू आहे, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आता होऊन जाऊन द्या सारखा एक कार्यक्रम आता एका वाहिनीवर चालू आहे आणि त्या वाहिनीवरती आत्ता होऊन जाऊन द्या हे खऱ्या अर्थाने ज्यांना आत्तापर्यंत सिद्ध केलेलं आहे असा हा गुणी गायक आहे. खडा आवाज आहे हा, त्याला रक्तातनं मिळालेला आवाज आहे. मग त्याच्यामध्ये तुझ्या आजोबांचं गाणं पाहिजे बरं का, म्हणजे प्रल्हाद शिंदेंचं मधुकर पाठकांची चाल असलेलं त्या काळातल्या HMVच्या सीडींचा विक्रमी सेल असलेलं पाऊले चालती पंढरीची वाट. विठ्ठल कुठं असतो? आपल्या मनामध्ये असतो. तो कुठं असतो? जिथं आपण स्वतःच्या मनाला प्रतिष्ठापित केलेलं असतं. विठ्ठल म्हणजे काय? व्हायटॅलिटी. व्हायटॅलिटी म्हणजे काय? चैतन्य. मनातल्या चैतन्याला आवाहन करणारं असं अप्रतिम गीत. हॅलो हॅलो, मॉनिटर मध्ये थोडा आवाज. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो 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 हॅलो. सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना माझा मनापासून नमस्कार. माझे आजोबा प्रल्हादजी शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून त्यांचे एक गीत आपल्यासमोर सादर करतो. मला कीबोर्ड वगैरे मॉनिटर मध्ये मला इकडून ऐकायला येते पण थोडासा कीबोर्ड मित्र वाढवणार. पाऊस आला चिखल झाला, पाऊस आला चिखल झाला, अरे नदीला आला पूर. कुठे जाता तुम्ही दूर, तुमचे इथेच पंढरपूर. तुझा ना भरोसा तुझा ना भरोसा ना माझा भरोसा. जग हे कुणाचे
सांग भल्या माणसा असो चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर सोडून दे रे धनाच्या तुलालसा जग हे कुणाचे सांग भल्या माणसा सुखी संसाराची सुखी संसाराची सुखी संसाराची सोडून या गाठ पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सुखी संसाराची सोडून या गाठ पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट गाजुनी आभारी दुःख दारिद्र्याने गाजुनी आभारी दुःख दारिद्र्याने पडतारी कामे भाकरीचे ताट पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा घेता प्रसाद आ आ आ घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा आशा दारिद्र्याचा भावानायनाट पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सुखी संसाराची सुखी संसाराची सोडून या गाठ पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट आदर्शने हे गीत सादर केलं आणि आमचं बालपण ज्या गाण्यांवरती काय म्हणूया आपण सजलं त्या गीताची आठवण झाली आणि असं वाटायला लागलं की आपल्याला संत तुकाराम महाराजांनी तेव्हाच सांगितलं की तीर्थी जाऊन या तुवा काय केले चर्म प्रक्षाळले वरी वरी जिथं आहेस तिथं विठ्ठलाला प्रतिष्ठापन करण्याची ताकद तू तुझ्यामध्ये ठेव. आणि मला असं वाटतं की ही गाणी आपल्याला वारंवार याचीच आठवण करून देत असतात. आपण जाऊया पुढच्या गीताकडे. अर्थातच आपण म्हणतो की काव्याची परंपरा, संत परंपरा, अध्यात्माची परंपरा यांचा ज्या वेळेला विषय निघतो त्यावेळेला आपण सर्वात पहिल्यांदा वंदन करतो ते ज्ञानोबा माऊलीला. भीमावाही जीच्या सुरावर जी गाई गीत तीच मराठी भाषा मुची वसली हृदयात. पण ही भाषा हृदयामध्ये वसण्यासाठी म्हणून ज्यांनी पहिल्यांदा मराठी माणसाला जागरूक केलं ते संत ज्ञानेश्वर महाराज. आणि आपली काव्य परंपरा जी आहे तिची सुरुवात कुठून सुरू झाली तर ज्ञानदेवांच्या रचनांपासून आणि ओव्यांपासून सुरुवात झाली असं आपण म्हणूया. ज्ञानदेवांच्या विरहिणी आणि गीतरचना ह्या मराठी काव्याचा मानदंड आहेत. आणि त्यातली एक अप्रतिम अशी रचना भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेली, आशाताईंच्या अक्षय सुरातून आपल्यापर्यंत आलेली. आपल्याला एक माहिती आहे ना की या रचनेच्या माध्यमातून आम्ही आशाताईंना अभिवादन करतो आहोत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 11,000 अशा आपल्या गीतांचा विक्रम केल्याबद्दल आशाताईंचा नुकताच जागतिक पातळीवर सत्कार झालेला आहे. आणि भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर आजच 75चा त्यांचा अमृत महोत्सव संपूर्ण महाराष्ट्र साजरा करतो आहे. तर
अशा सुंदर तिठ्यावरती गीता पौराणिक आपल्यासाठी अतिशय छान रचना घेऊन येते. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. पांडुरंग का